माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जप्तीच्या कारवाईतून मोठा दिलासा मिळालाय। राज्य सहकारी बँकेनं थकबाकीच्या कारणावरून पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली। ही कारवाई बेकायदा आणि लहरीपणाची असल्याची टिप्पणी करत कारखान्याची गोदामं सीलमुक्त करून 5 मे पर्यंत त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे देण्याचे आदेश पुण्याच्या कर्ज वसुली लवादाने दिले आहे। माढ्यात विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं शरदचंद्र पवार पक्षातर्फे धैर्यशील मोहिते पाटील यांना उतरवलं। मोहिते पाटील यांना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला होता। या पार्श्वभूमीवर शिखर बँकेनं 400 कोटी रुपयांच्या थकबाकीचे कारण देऊन अभिजित पाटील यांच्या कारखान्याची 3 गोदामं सील केली। त्यामध्ये सुमारे 14,000 क्विंटल साखर अडकून पडली होती। या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लगेचच माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला। या कारवाईच्या विरोधात कारखान्यानं कर्ज वसुली लवादाकडे धाव घेऊन अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली। त्यावर शिखर बँकेनं हा अर्ज फेटाळण्याची मागणी केली आहे। कारखान्याकडे मोठी थकबाकी असून ती परत करण्याचे निर्देश कारखान्याला द्यावेत अशी मागणी बँकेनं केली। लवादाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या। वास्तविक हा वाद न्यायप्रविष्ट असून कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार नाही असं बँकेच्या वकिलांनी मागील तारखेला सांगितलं होतं। तरीही बँकेनं कारखान्याचे साखर साठवलेले 3 गोदाम सील केले। ही कृती अयोग्य आणि लहरीपणाची आहे असं नमूद करून गोदामं सीलमुक्त करून 5 मे पर्यंत त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे देण्याचे आदेश दिलेले आहेत। या राजकीय घडामोडींमुळे माढ्यातील निवडणुकीत आणखी रंगत भरलेली आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।